रक्षक झाले भक्षक, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी महिलेचे शहादा येथे आमरण उपोषण। अवैध धंद्यांच्या सुळसुळाट, पोलीस अधिकाऱ्यांना हप्त्यामुळे आशीर्वाद। कुंपणानेच शेत खाल्ले, भ्रष्टाचारी पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। पोलिसांच्या मदतीने अवैध धंद्यांना ऊत, गुन्हे तपासात निष्क्रियता म्हणून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा उपोषणकर्त्या श्रीमती सविता विजय वसावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे केली आहे। धडगाव पोलीस स्टेशन लागत 100 मीटरवर शासनाने बंदी घातलेले मटका व पत्त्याचा फुद्दीचा स्वतंत्र गल्लीत खुलेआम जुगार पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या आशीर्वादाने चालू आहे। यातून पोलिसांना लाखो रुपये मिळतात। धडगाव बसस्थानकात अवैध प्रवासी वाहतुकीची सुळसुळाट आहे। धडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 12/12/2025 रोजी फिर्यादी सविता विजय वसावे यांच्या तक्रारीवरून खंडणी सामाजिक बहिष्कारातून व्यक्तीचे संरक्षण कायदा 2016 अन्वये गुन्हा करण्यात आला आहे। सदरच्या गुन्ह्यात पोलिसांनी कायद्यानुसार कलमे लावली नाहीत। या गुन्ह्यात एकूण 6 आरोपी आहेत। पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला वाचवण्याच्या उद्देशाने कलम 3(5) सामायिक इरादा 61(2) गुन्हा करण्याच्या कट रचने 238 पुरावा नष्ट करणे तसेच सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कलम कायदा 3 हे अतिमहत्त्वाचे कलम दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला शिक्षेपासून वाचवण्याकरिता जाणीवपूर्वक कलमे लावले नाही। आरोपींवर 8 गुन्हे दाखल असताना त्याला वाचवण्यासाठी पूर्व अभिलेख कोर्टात न देता पोलीस न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करतात म्हणून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याकरिता दिनांक 10/4/2026 पासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा येथे आमरण उपोषण छेडले आहे। पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवणकुमार एस दत्त हे आल्यापासून 1000 पेक्षा अधिक गुन्हे अवैध दारू विक्री, वाहतूक, निर्मिती बाबत दाखल आहेत। नंदुरबार जिल्ह्यात सर्रास पद्धतीने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अवैध गावठी हातभट्टी, दारू विक्री, निर्मिती व वाहतूक, भूमाफिया यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे, गरगरीब लोकांना न्यायापासून वंचित ठेवणे, राजकीय वरदहस्त असलेले गुंडांना अभय देणे या विरोधात कायम सामाजिक जाणीव असलेले सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवित असल्याने तो आवाज दाबून टाकण्यासाठी सदर अप्रामाणिकरित्या अवैध, बेकायदेशीर, भगस कायद्याचा सतत गैरवापर करून सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून हद्दपार सारखी गंभीर स्वरूपाची कार्यवाही सुरू करून त्रास देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे। आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्ट किलर व भ्रष्ट पद्धतीने मनमानी कारभार करीत आहेत असा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। सगी परविश कर तीस जागा